नमस्कार सर्वांना. अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आय होप सगळ्यांची अक्षय तृतीया छानच झाली असणार आहे आणि अजून होणार आहे, कारण आपण आता विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणार आहोत. आज आहे ना सकाळी एक वाचनात आलं होतं माझ्या, ते तुम्हा सगळ्यांना शेअर करते मी, की आजचा योगायोग आहे की आज रविवारही आहे. आपण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करतोय आपल्या सैनिकांसाठी. पण आज सकाळी एका पुस्तकामध्ये असं वाचनात आलं माझ्या, की टेंबे स्वामींनी असं सांगितलंय, की माणगावचे, की अक्षय तृतीयेच्या दिवशीपासून जो कोणी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ सुरू करतो, पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत दररोज, तर त्यांच्या पितरांना गती व्हायला मदत मिळते. त्याच्यामुळे आजचा तुम्हा सर्वांसाठीचा हा एक उपाय आहे, की रात्री 12 वाजायच्या आत, रात्री 12 काय अगदी उद्या पहाटे सकाळी 6:30 वाजेपर्यंत, कारण आपल्याकडे सूर्योदय आणि सूर्यास्त अशी संकल्पना जी आहे, तर दिवसाचा अंत हा दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला होतो. म्हणजे आपण जेव्हा उपवास करतो, तेव्हा बऱ्याच जणांना असं कन्फ्युजन होतं, की अरे उपवास धरायचा तर कसा धरायचा, कसा करायचा? तर आपला जो उपवास असतो, हा आज सकाळी सुरू झालाय, तर रात्री 12ला संपत नाही किंवा बदलत नाही. तर तो दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतर बदलतो. म्हणजे आपण जे उपवासाचं प्रमाण धरतो, तर ते 6:30 सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत धरावं, असं ग्राह्य धरलंय. आणि त्यातच आजचा जो विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आहे, समजा आपण आपल्या सैनिकांसाठी करतोय, बरोबर? परंतु त्याचबरोबर तुम्ही या पाठानंतर एक पाठ जर तुम्ही स्वतःसाठी आजपासून सुरू केलात, तर तो अक्षय पाठाचं पुण्य तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मिळेल. असो. आजच्यासाठी मला जे आज एक देणं होतं, की आज काहीतरी मला तुम्हाला द्यायचं होतं, तर ते हे होतं. सो आपण आता पाठ सुरू करूया. एक मिनिट हां, मी पाठ दिसतोय का? हा दिसतोय. परफेक्ट. धन्यवाद. चला, सो आज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आपण सुरू करूया. एक मिनिट. परफेक्ट. छोट. श्री गणेशाय नमः. अथ श्री विष्णू सहस्रनामम्. आपण 3 वेळा ओंकार घेऊया. ओंकार घेताना दीर्घ श्वास घ्या. प्रत्येक वेळेस दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओंकार घ्यायचा, असं करूया. दीर्घ श्वास घ्या.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। संकल्प घेऊया। आज जर काही नवीन जातक आपल्या बरोबर आज जॉईन झाले असतील तर त्यांना थोडीशी माहिती देते की आपला हा संकल्प आहे। हा संकल्प आपण आपल्या सैनिकांसाठी घेतोय, जेणेकरून आज केलेलं विष्णू सहस्रनामाचं सर्व पुण्य आपण त्यांना अर्पण करतोय। दिलेल्याप्रमाणे संकल्प आपण घेऊ शकता। माझे नाव शुभांगी अमोल राणे, माझे गोत्र जमदग्नी। आज मी अत्यंत भक्तिभावाने विष्णू सहस्रनामाचे पठण करीत आहे। या पवित्र पठणाचे सर्व पुण्य माझ्या भारत मातेच्या संरक्षणासाठी अहोरात्र जागते असलेल्या भूसेना, वायुसेना, नौसेना व गुप्त सेवा दलातील सर्व वीर सैनिक आणि देशसेवक यांना समर्पित करत आहे। या पुण्याच्या प्रभावाने त्यांचे रक्षण सदैव घडो, त्यांचे मनोबल, पराक्रम आणि आरोग्य वाढो व भारत मातेचे तेज अखंड राहो, हीच माझी श्री विष्णुपदी नम्र प्रार्थना। ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। व्यासं वसिष्ठनप्तारं शक्ते पौत्रमकल्मषं पराशरात्मजं वन्दे शुकतातं तपोनिधिं। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अविकाराय शुद्धाय नित्याय परमात्मने सदैकरूपरूपाय विष्णवे सर्वजिष्णवे। यस्य स्मरणमात्रेण जन्म संसारबन्धनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। ओम नमो विष्णवे प्रभविष्णवे। श्रीवैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत। युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तं कं कमर्चन्तं प्राप्नुयुर्मानवा शुभम्। को धर्म सर्वधर्माणां भवतु परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनात्। श्रीभीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततोत्थितः। तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् ध्यायन् स्तुवन्नमश्यं च यजमानस्तमेव च। अनाधिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्। ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम्। एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चन्नरः सदा। परमं यो महत्तेज परमं यो महत्तप परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् दैवतं दैवतानां च भूतानां यो व्ययः पिता
यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे यस्मिन् च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रं मे शृणु पाप भयापहम् यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ऋषिर्नाम्नां सहस्रस्य वेदव्यासो महामुनि छन्दोनुष्टुप् तथा देवो भगवान् देवकीसुतः अमृतांशुद्भवो बीजं शक्तिर्देवकी नन्दन त्रिसामाहृदयं तस्य शान्तर्थे विनियुज्यते विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम् अस्य श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनाम स्तोत्रमहामन्त्रस्य श्रीवेदव्यासो भगवान् ऋषिः अनुष्टुप् छन्दः श्रीमहाविष्णु परमात्मा श्रीमन्नारायणो देवता अमृतांशुद्भवो भानुरिति बीजम् देवकी नन्दन सृष्टेति शक्तिः उद्भवक्षोभनो देव इति परमो मन्त्रः शङ्खभृन्नन्दकी चक्रीति कीलकम् शाङ्गधन्वा गदाधर इत्यस्त्रम् रथाङ्गपाणिरक्षोभ्यम् इति नेत्रम् त्रिसामा सामगसामेति कवचम् आनन्दपरब्रह्मेति योनिः ऋतुः सुदर्शनकाल इति दिग्बन्धः श्रीविश्वरूप इति ध्यानम् श्रीमहाविष्णु प्रीत्यर्थे सहस्रनाम जपे विनियोगः ध्यानम् क्षीरोधन्वत्प्रदेशे शुचिमनिविलसस्तैस्तके मुक्तिकानाम् माला क्लुप्तास्तनस्तस्फटिकमणिनिभय मौक्तिके मण्डिताङ्गः शुभ्रैरभ्रैररभ्रैरुपरि विरचिते मुक्तपीयूषवर्षे आनन्दीन पुनियादरनलिनगदा शङ्खपाणिर्मुकुन्दः भुक्पादो यस्य नाभिरविरदसुरनिलचन्द्रसूर्यो च नेत्रे कर्णावाशा शिरोद्योरमुखमपि दहनो यस्य वास्तेयमब्धिः अन्तः संयस्यं विश्वं सुरनरखगो भोगि गन्धर्वदैत्ये चित्रं रम्यते तं त्रिभुवनवपुषं विष्णुमीशं नमामि ॐ नमो भगवते वासुदेवाय शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् मेघश्यामं पीतकौशेयवास्त्रं श्रीवस्ताङ्गं कौस्तुभोभासिताङ्गं पुण्योपेतं पुण्डरीकायताक्षं विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम् नमः समस्तभूतानाम् आदिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे शशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणम् सहारवक्षसलशोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम् छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनमं बुधः श्यामम् आयताक्षमलङ्कृतम्
चन्द्राननं चतुर्बाहु श्रीवस्ताङ्कितवक्षसं रुक्मिणी सत्यभामाभ्यां सहितं कृष्णमाश्रये। विश्वं विष्णुं वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभु भूतकृद्भूतभुद्भावो भूतात्मा भूतभावन भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपुः श्रीमान् केशव पुरुषोत्तमः सर्व शिवस्थाणुर्भूताधिर्निधिरव्ययः संभवो भावनो भरता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो महास्वन अनाधिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्तविष्टुस्तविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दन प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रम अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेशं शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव अहं संवत्सरो व्यालो प्रत्ययः सर्वदर्शन अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वादिरच्युत वृषाकपिरमेयात्मा सर्वयोग विनिसृत वसुर्वसुमना सत्य समात्मा सम्मितं समः अमोघ पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृति रुद्रो बहुशिरा ब्रभ्रुर्विश्वयोनिशुचिश्रवाः अमृत शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानु विश्वसेनो जनार्दन वेदो वेदविदो व्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कवी लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताङ्कृतः चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्दृष्ट चतुर्भुज भ्राजिष्णु भोजनं भोक्ता सहिष्णु जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्रो वामन प्रांशुरमोघ शुचिरुर्जितः अतीन्द्रः संग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वैद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधु अतीन्द्रियो महामाहो महोत्साहो महाबल महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युति अनिर्देश वपुः श्रीमान् अमेयात्मा महादधृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवास सतां गति अनिरुद्ध सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पति मरीचिर्द मनोहंसो सुपर्णो भुजगोत्तम हिरण्यनाभं सुतपां पद्मनाभ प्रजापति अमृत सर्वदृक्सिंह सन्धाता सन्धिमान् स्थितः अजो दुर्मर्शनः शासा विश्रुतात्मा सुरारिहा गुरुत्तमो धाम सत्य सत्य पराक्रम निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुदारधी अग्रणी ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरन सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दन अहं संवर्तको वह्निः अनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वविद्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जन्युर्नारायणो नरः
असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्ट कृष्टुषिः सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधन वृषा हि वृषभो विष्णु वृषपर्वा वृषोदर वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः नैकरूपो बृहद्रूपो शिपिविष्ट प्रकाशन ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापन वृद्ध स्पष्टाक्षरो मंत्रो चंद्रांशु भास्कर द्युतिः अमृतांशोद्भवो भानु शिशबिन्दु सुरेश्वर औषधं जगतस्येतु सत्य धर्म पराक्रम भूत भव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कान्त काम काम प्रद प्रभु युगाधिकृत युगावर्तो नैकमायो महाशन अदृश्य व्यक्त रूपस्य सहस्रजिदनन्तजित इष्टो विशिष्ट शिष्टेष्ट शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधर अच्युत प्रथित प्राण प्राणद वासवानुज अपामनिधिरधिष्ठान अप्रमत्त प्रतिष्ठितः स्कंद स्कंदधरो धुर्यो वरदो वायुवाहन वासुदेवो बृहद्भानुरादिदेवो पुरंदर अशोकस्तारणस्तार शूर शौरी जनेश्वर अनुकूल शतावर्त पद्मी पद्मनिभेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभृत महर्दिवृद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीम समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षण्य लक्षण्यो लक्ष्मीवान् सम्मितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो केतुर्दामोदरः सः महीधरो महाभागो वेगवान् मिताशनः उद्भव क्षोभनो देवो श्रीगर्भः परमेश्वरः करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुह व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुव परधि परमस्पष्ट तुष्ट पुष्ट शुभेक्षण रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नय वीर शक्तिं मतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव पृथुः हिरण्यगर्भो शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिग्रह उग्र संवत्सरो व्यालो उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तार स्थावरस्थानु प्रमाणं बीजमं व्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधन अनिर्विर्णस्तविष्टो धर्मयूपो महामख नक्षत्र नेमि नक्षत्री क्षमः क्षाम समीहन यज्ञैज्यो महेशच्च क्रतुं सत्रं सतां गति सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुवृतः सुमुखः सूक्ष्म सुघोष सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारण स्वापनो स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्म कृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वर धर्मगुद्धर्म कृद्धर्मी सदसक्षर अक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षण गभस्तिनेमि स्वस्तस्य सिंहो भूत महेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः
उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातन शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणा सोमपो मृतपः सोम पुरुजित् पुरुषत्तमा विनयो जयो सत्यसंघो दाशार्ह सात्वतां पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रम अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महाह्य स्वाभाव्यो जितमित्र प्रमोदन आनन्दो नन्दनो नन्दो सत्यधर्मा त्रिविक्रम महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति त्रिपद त्रिदशाध्यक्षो महाशृङ्ग कृतान्कृतः महावराहो गोविन्दो सुषेण कनकाङ्गदिः गुह्यो गभीरो गहनो गुप्तचक्रगदाधर वेदास्वाङ्गजित कृष्णो दृढसङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षो पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुध आदित्य ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्ड परशुर्दारुणो द्रविणप्रदः दिव्यस्पृक् सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् सन्न्यासकृशमः शान्तो निष्ठा शान्तिपरायणम् शुभाङ्गः शान्तिदः स्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रिय अनिर्वर्ति निवृत्तात्मा संक्षेप्ताक्षेमकृशिवः श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतांवर श्रीधर श्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान् लोकत्रयाश्रय स्वक्ष स्वङ्गशतानन्दो नन्दिर्ज्योतिर्गणेश्वर विजितात्मा विधेयात्मा संकीर्ति छिन्न संशयः उदीर्ण सर्वतश्चक्षु अनिश शाश्वत स्थिरः भूषयो भूषणो भूतिः विशोक शोकनाशन अर्चिष्मान् अर्चित कुंभो विशुद्धात्मा विशोधन अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमि निहावीर शौरी शूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहा हरिः कामदेव कामपाल कामी कांत कृतागम अनिर्देश सर्वपुर्विष्णुर्वीरो नन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृत् ब्रह्म 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 विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिय महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहवी स्तव्य स्तव प्रिय स्तोत्रं स्तुति स्तोतारण प्रिय पूर्ण पूरयिता पुण्य पुण्य कीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः सद्गति सत्कृति सत्ता सद्भूति सत्परायणम् शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासः सुयामुनः भूतवासो वासुदेव सर्वासु निलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोऽथा पराजित विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शताननः एको नैकस्तव
वक्कं किं यद्दत्पदमनुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथं माधवो भक्तवत्सल सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चन्दनान्दकी वीरहा विषमशून्यो घृता क्षीरश्चलश्चल अमानी मानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृत सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधर तेजो वृषो धृतिधर सर्व तेजो वृषो धृतिधर सर्वशस्त्रंभृतांबरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैक शृंगो गदाग्रज चतुर्मूर्तिश्चतुर्बाहु चतुर्व्यूह चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्बाहु चतुर्वेद विदेकपात समावर्ता निवृत्तात्मा दुर्जयो दुर्तिक्रम दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहाः शुभांगो लोकसारंगो सुतंतु संतुवर्धन इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृताग्रमः उद्भवो सुंदरो सुंदो रत्ननाभो सुलोचन अर्को वाजशन शृंगी शृंगी जयंती सर्वविजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वर महावृधो महागर्तो महाभूतो महानिधि कुमुदकुन्दरः कुन्दपर्जन्यः पावनोऽनिलः अमृतांशो मृतवपुः सर्वज्ञो सर्वतोमुखः सुलभ सुव्रतः सिद्धः शत्रुजिश्चत्रुतापन न्यग्रोधो दुम्बरो श्वास्तश्चानूरान्द्रो निषूदन सहस्रार्षि सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहन अमूर्तिरनघोचिन्तो भयकृद्भयनाशनः अनुर्बृहत्कुशस्थूल गुणभृन्निर्गुणो महान् अधृतस्वधृतश्वास प्राङ्वंशो वंशवर्धन भारकृत्कृतितो योगी योगीशोक्रो सर्वकामदः आश्रमक्षमणक्षाम सुपर्णो वायुवाहन धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयितादमः अपराजितः सर्वसः नियन्ता नियमो यमः सत्त्ववान् सात्विकः सत्य सत्यधर्मपरायणम् अभिप्राय प्रियार्होर्य प्रियकृत्प्रीतिवर्धन विहाय सगतिर्ज्योति विसुरुचिर्हुत विभुः रविर्विरोचन सूर्यो सविता रविलोचन अनन्तो हुत भुग्भोक्ता सुखदो नैकजोग्रज अनिर्वेर्ण सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनत्तं कपिलं कपिरव्यय स्वस्ति स्वस्ति कृस्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणा अरोद्र कुंडली चक्री विक्रम्योर्जित शासन शब्दातिग शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरपेशलो दक्षो दक्षिणक्षमिणाम्बरः विद्वत्तमो वीतभय पुण्य श्रवण कीर्तनः उत्तारणो दुष्कृतिः पुण्यो दुःस्वप्ननाशन वीरहा रक्षणो सन्तो जीवन पर्यवस्थितः अनन्तरूपोऽनन्त श्रीजितमन्युर्भयापः चतुराश्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः अनादिर्भूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिराङ्गदः जननो जनजन्मादिर्भीमो भीमा पराक्रम आधार निलयो धाता पुष्पहास प्रजागर ऊर्ध्वगः सत्पथाचार प्राणद प्रणव प्रणः प्रमाणं प्राणनिलयं प्राणं प्राणजीवनः प्राणभृत् प्राणजीवन तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्यु जरातिगः
भूर्भुवः स्वस्तरुस्तार सविता प्रपितामह यज्ञो यज्ञर्पतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन यज्ञभृग्यज्ञकृत्यग्नि यज्ञभुग्यज्ञसाधन यज्ञभृग्यज्ञसाधन यज्ञाकृत यज्ञगुह्यं मन्नमन्नादेव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायन देवकी नन्दनः स्रष्टा क्षितिश्च पापनाशनः शङ्खभृन्नन्दकी चक्री शाङ्गधन्वागदाधर रथाङ्गपाणिरक्षोभ्यं सर्वप्रहरणायुधः श्रीसर्वप्रहरणायुधो नमः इति वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी श्रीमान् नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी श्रीमान् नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु श्रीवासुदेवोऽभिरक्षतु वनमाली गदीशाङ्गी शङ्खी चक्री च नन्दकी श्रीमान् नारायणो विष्णुर्वासुदेवोऽभिरक्षतु इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्नां सहस्रदिव्यानाम् अशेषेण प्रकीर्तितम् य इदं शृणुयां नित्यं यश्चापि परिकीर्तये नाशुभं प्राप्नुयात् किञ्चित् सोमुत्रेह च मानवः वेदान्तगो ब्राह्मणस्य क्षत्रियो विजयी भवेत् वैशोधन समृद्धस्य शुद्रसुखमवाप्नुयात् धर्मार्थी प्राप्नुयात् धर्म अर्थार्थी चार्थमाप्नुयात् कामानवाप्नुयात् कामी प्रजार्थी प्राप्नुयात् प्रजाम् भक्तिमान् सदोत्थाय सहस्रं वासुदेवस्य नाम्नामेतत् ततत् सहस्रं वासुदेवस्य नाम्नामेतत् प्रकीर्तयेत् यश प्राप्नोति विपुलं ज्ञाति प्राधानमेव च अचलां श्रियमाप्नोति श्रेय प्राप्नोत्यनुत्तमम् न भयं क्वचिदाप्नोति वीर्यतेजस्स विन्दति भवन्त्यरोगो द्युतिमान् बलरूपो गुणान्वितः रोगात् बध्यतो रोगात् मुच्यते रोगा बद्धो मुच्येत बन्धनात् भयान्मुच्येत भीस्तस्तु मुच्येतापन्नापदः दुर्ज्ञान्तितिरित्याशु पुरुषोत्तमः सुवन्नाम सहस्रेण नित्या भक्त समन्वितः वासुदेव श्रयो मर्त्यो वासुदेव परायणम् सर्व पाप विशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनम् न वासुदेव भक्तानाम् अशुभं विद्यते क्वचित् जन्म मृत्यु जरा व्याधि भयं नैवोपजायते इमं स्तवमधीयान श्रद्धा भक्तिं समन्वित युज्येतात्मसुख शान्ति श्रीधृति स्मृति कीर्तिभिः न क्रोधो न च मात्सर्य न लोभो नाशुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे द्योः स चन्द्राक नक्षत्रं खं दिशो भूर्महो दधी वासुदेवस्य वीर्येण विधुतानि महात्मनः ससुरासुर गन्धर्व सयक्षो गरराक्षसम् जगद्वसे वर्ततेदं कृष्णस्य संचराचरम् जगद्वसे वर्तते तं कृष्णस्य सचराचरम् इन्द्रियाणि मनोबुद्धि सत्वं तेजों बलं धृति
वासुदेवात्मकान्याहु क्षेत्रं क्षेत्रज्ञ एव च सर्वागमाना आचार प्रथमं परिकल्पते आचार प्रभवो धर्मो प्रभु धर्मस्य प्रभुरच्युतः ऋषयः पितरो देवा महाभूतानि धातव महाभूतानि धातव जंगमा जंगमं चेदं जगन्नारायणोद्भवम् योगो ज्ञान तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च वेदा शास्त्राणि विज्ञानं नीतः सर्वजनार्दनात् एको विष्णुर्महद्भूतं पृथग्भूत्यान्यकेशः त्रिलोकान्याव्यापभूतात्मा भुक्ते विश्वं भुग्व्ययः इमं सवं भगवतो विष्णोर्व्यासेन कीर्तितम् पठेत् इच्छेत पुरुष श्रेय प्राप्तो सुखानि च विश्वेश्वरमजं देवं जगतं जगप्रभुवं व्ययम् भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् न ते यान्ति पराभवं नमः इति अर्जुन उवाच पद्मपत्र विशालाक्ष पद्मनाभो सुरोत्तम भक्तानां मनुरक्तानां त्राता भव जनार्दनः श्रीभगवानुवाच यो मां नाम सहस्रेण स्तोतुमिच्छति पाण्डवः सोऽहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशयः स्तुत एव न संशयो नमः इति व्यास उवाच वासना वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतानि वासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते श्रीवासुदेव नमोऽस्तुते ॐ नमः इति पार्वती उवाच केनोपायेन लघुनां विष्णोर्नाम सहस्रकम् पठ्यते पंडिते नित्यं स्तोतुमिच्छाम्यहं प्रभो ईश्वर उवाच श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम नाम वरानन ॐ नमः इति ब्रह्मोवाच नमोस्तमन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः श्रीसहस्रकोटि युगधारिणे नमो नमः इति संजय उवाच यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम श्रीभगवानुवाच अनन्या चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे आताविशन्ना शिथिलाश्च भीता घोरेषु च व्याधिषु वर्तमाना संकीर्तनारायण शब्दमात्रं विमुक्तदुःखा सुखिनो भवन्तु कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि। ॐ
तत्सदिति श्रीमहाभारते शतसहस्रायां संहितायां वैयासिकयामानुशासनिके पर्वणि दानधर्मेषु भीष्मयुधिष्ठिरसंवादे श्रीविष्णोर्दिव्यसहस्रनामस्तोत्रं सम्पूर्णम्। क्षमा प्रार्थना। यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् ततः सर्वं क्षमत्ताम्यं देवनारायणो नमोऽस्तु ते। विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यून्यानि चातिरिक्तानि क्षमस्व पुरुषोत्तमः। श्रीकृष्णार्पणमस्तु। 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 आवाज येतोय का माझा? आजचा पाठ आणि ह्याचं सर्व श्रेय आजच्या अतिशय पवित्र अशा दिवशी आपल्या सैनिकांचरणी संपूर्ण। नमस्कार. कोणाला काही बोलायचं आहे का? आजच्या पाठाला जवळजवळ 27-28 जण होते उपस्थित. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप छान झालं मॅडम. धन्यवाद स्वामींचे. स्वामी आपल्याकडनं करून घेत आहे. बरोबर आहे. आज अक्षय तृतीया ठेवलं, बरं झालं. हो, ऍक्च्युली अक्षय तृतीया उद्या असती तर आपले 2 पाठ झाले असते. आजचा एक संडेचा आणि अक्षय तृतीयेचा, पण आज दोघांचा मिळून एक झाला. हो 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 हो. खूप छान. कर्नाटक मध्ये उद्याच आहे. हो हो, उद्याची तिथी धरतात कर्नाटकात. आपल्याला आज म्हणजे आपल्या सगळ्यांना सांगते, आपल्याला पुण्यावरून नीताताईंनी जवळजवळ 4 जणांचं पाठांची संख्या पाठवली आहे. जवळजवळ 78 आणि 65 अशी संख्या आलेली आहे. त्या आजच्या पाठाबरोबर मी ती एकत्रित करेन आणि ती संख्याचा जो काही पाठ झालाय तो आपल्यापर्यंत पोहोचवेल. असे बरेच जण आहेत जे आपल्या बरोबर इथे तर प्रत्यक्षात उपलब्ध असतातच विष्णू सहस्त्रनामाच्या पाठाला, पण त्याचबरोबर असे बरेच जण साधक आहेत जे रोज आपल्या सैनिकांसाठी पाठ करतात. एक पाठ का होईना पण करतात आणि तो पाठ नोंद ठेवून आपल्यापर्यंत पोहोचवतात. तर त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. कारण वेळात वेळ काढून आपण आपल्या सैनिकांसाठी हे जे काही आपण आपली सेवा देतो त्याचं फळ सैनिकांना नक्कीच फळत असणार, निश्चित फळत असणार. आणि याच बरोबर आपण पाठ करत असताना श्रवण भक्तीने, कारण जेव्हा आपण पाठ करतो, जसं आता मी पाठ वाचत होतो किंवा तुम्ही पाठ वाचत होता, तो पाठ वाचत असताना आपल्याकडनं जी श्रवण भक्ती होते, म्हणजे आपल्या कानावर जेव्हा हे स्तोत्र किंवा मंत्र पडत असतात त्याचं पुण्य मात्र हे आपल्यालाच लाभतं. ते आपण दुसरं कोणाला देऊ शकत नाही. असं त्याच्यामुळे हे असं आहे की स्वार्थातून परमार्थ किंवा परमार्थातून स्वार्थ म्हणू शकतो आपण. असं आपण करतोय. मॅडम खूप छान पाठ झाला आज. धन्यवाद. स्वामींची कृपा करून घेताय. आज आमच्या मिसेस पण जॉईन झाल्या. आता 2 मिनिटापूर्वी लिफ्ट झाले, ते ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत म्हणून. क्या बात आहे. खूप छान खूप छान. चलो, म्हणजे चांगल्या दिवशी सुरुवात झाली अहोंची. येस. खूप छान खूप छान. मस्त. सो भेटूया. एक मिनिट. पल्लवी, तुम्हाला काही बोलायचं आहे का? कोणीतरी हँड रेज केला होता. एकच मिनिट. नाही, तो झाला. सो आजचा पाठ, आणि मी आशा करते की आपला पाठ आज आपण दर रविवारी घेतोय, दर एकादशीला घेतोय. आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला याच्या हॅलो हॅलो,
ताई, ते आपण पुस्तक ज्याच्यातून म्हणतो त्याचं पुस्तकाचे नाव आणि हे पाठवाल का आम्हाला? म्हणजे आम्हाला जर पुस्तक घ्यायचं असेल तर. ऍक्च्युली ना हे पुस्तक खरं आपण जे बनवलंय पुस्तक तुम्ही ना मला पर्सनलला पिन करा, मी तुम्हाला त्याचे डिटेल पाठवते. नक्की घेऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये ना आपण संकल्प पण दिलेला आहे, तर तो सोपा पडेल. तो तुम्हाला पाठवेन, तुम्ही व्हॉट्सअपला मला पर्सनलला पिन करा, मी पाठवते. ठीक आहे. धन्यवाद. हा, धन्यवाद. आणि म्हणजे आजच्या दिवशी आपण अशी इच्छा प्रकट करूया की जसं आपण दर रविवारी पाठ घेतोय तसं आपण दररोज हा पाठ घेत राहिलो पाहिजे, घेऊ शकलो पाहिजे. सो पुढाकार घेऊन हळूहळू बघा, गेल्या वर्षी आपण एकादशी पर्यंत होतो, आता आपण एकादशी आणि 4 रविवार पर्यंत आलोय. असं करत करत आपण भाग वाढवत जाऊया. ठीक आहे ना. चालेल चालेल. धन्यवाद. खूप छान ताई. तुमच्यामुळे मला त्यापैकी संधी मिळते ताई. नाही दररोज करतो आम्ही, दररोज म्हणतो, दररोज एक अध्याय दररोज असतो आमचं. खूप छान. पण इथे एकत्र येऊन आपल्याला सैनिकांसाठी रोज एक अध्याय म्हणायचंय. हो हो हो, चालेल ना, चालेल. करूया, नक्की करूया. सो तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद की आज वेळात वेळ काढून तुम्ही सैनिकांसाठी इथे उपलब्ध राहिलात. आणि त्याचबरोबर आजच्या या दिवसाचं असंच श्रेय उत्तरोत्तर तुम्हाला प्रगती, यश, आनंद आणि भरभरून सुख स्वामी तुम्हाला देवो, या कामनेसहित शुभम भवंतु. भेटू पुढच्या पाठाला. शुभम भवतु.